हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, तुमच्या इतक्या छान छान कमेंट येतात क्लासबद्दल सुद्धा. तुम्हाला खूप छान पद्धतीने समजतं, हे मला ऐकून खरंच खूप छान वाटतंय. आणि पुढे सुद्धा आपण हे क्लास कंटिन्यू करणार आहोत, पण त्या क्लासमध्ये थोडेसे आपण चेंजेस करणार आहोत. तर काय तर ते तुम्हाला आज सविस्तर व्हिडिओमध्ये सांगते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना. आज थोडंसं मी रुटीन माझं शेअर केलेलं आहे. आता रुटीन म्हणायला गेलं तर प्रत्येक दिवसाचं वेगळं रुटीन असतं माझं. रोजचं रोज तेच नसतं. फक्त जे आपल्या घरातले कामाचं असतं ते तर असतंच, पण त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडेफार चेंजेस करते. कधी अर्जंट ब्लाऊज असेल तर ते करून घेते, त्यानंतर घरातली कामं करते. असे बरेचसे वेगवेगळे म्हणजे माझ्या मनाला जसं जसं वाटेल मी तसं तसं काम करते. कधी ठरवलेलं असतं तर कधी ठरवलेलं सुद्धा नसतं. अशा पद्धतीने मी काम करत असते. तर चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर फॅशन डिझायनरच्या क्लासमध्ये आपण पुढे ड्रेसचं सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर त्या अगोदर काय होतं की आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या मापाचं ब्लाऊज तुम्हाला दाखवत असतो. कटिंग स्टिचिंग म्हणजे जे काही कस्टमरचं माझ्याकडे शिवायला आलेलं असतं ते. पण आता मी काय करणार आहे, ड्रेसचं कटिंग आणि स्टिचिंग जे टॉपचं असतं वन पीसचं आणि एक टॉप शिकवणार आहे. तर ते मी पूर्ण माझ्याच मापाचा टॉप मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. आणि तो टॉप मी घातलेला असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला मी शेअर करणार आहे. म्हणजे कसं मी स्वतःच कपडे शिवून मी स्वतः ज्यावेळेस घालते त्यावेळेस, आता बऱ्याच ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचा स्वतःचा ब्लाऊज शिवून दाखवा, तुम्ही वेअर करून दाखवा म्हणजे आम्हाला पण समजेल. पण शक्यतो बऱ्याचशा ब्लाऊजचे माझे व्हिडिओ आहेत, तुम्ही मागं बघितले नसतील, बरेच पहिले व्हिडिओ आहेत. पण तरीसुद्धा आता माझे काही न्यू ब्लाऊज शिवायचे आहेत दुसरे, तर मी बरेचसे स्टॉक करून ठेवलेला आहे ब्लाऊजचा. ते सुद्धा मला शिवायचे आहे, ते पण मी तुमच्याशी शेअर करेल. किंवा ड्रेस मला 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 ड्रेससुद्धा भरपूर शिवायचे आहेत, ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल. वन पीस पण शिवायचं आहे आणि कुर्ती पण मला शिवायच्या आहेत 2-3. तर मग ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. सुंदर सुंदर फॅन्सी ड्रेस करणार आहोत आपण, डिझायनर पण करणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही प्रत्येक क्लासचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघत जा. आणि म्हणजे कसं वेगळं असतं काहीतरी आपल्या व्हिडिओमध्ये. रोज रोज तेच नसतं. प्रत्येक वेगळी डिझाईन असते, वेगळं काहीतरी असतं. मी तुम्हाला वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते. तर हा ब्लाऊज माझा कट करून शिवून पण झालेला आहे, पाहू शकता. सुंदर असे ह्याला लटकन मी बनवलेले आहेत. लटकनचे सुद्धा प्रकार खूप वेगवेगळे आहेत. मस्त सुंदर सुंदर लटकन आपण बनवत असतो. छान असं हे लटकन मी बनवून घेतलेलं आहे बघा. साडीतले काठ होतं म्हणजे ब्लाऊजमधले थोडेसे काठ उरले होते त्याचं काही, आणि प्लेन कपड्याचं काही असं लटकन मी बनवून घेतले. सिंपल गळा होता, मस्त मटका, आणि छान असं ह्याला फुगाबाई पण बनवलेली होती. म्हणजे खांद्यावरती बाई बनवलेली होती. ह्या बाईचं आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग चाललेला आहे. आणि ह्या बाईचं सुद्धा मी क्लासमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. ही बाई प्रॉपर पद्धतीने कशी कटिंग करायची, कशी स्टिचिंग करायची, म्हणजे कशी शिवायची ती बाई. तर हे सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यानंतर त्याच ब्लाऊजवरची साडी होती, त्यालासुद्धा पिकोफॉल करून घेतलं. छान अशी साडी होती. बॉटल ग्रीन आणि रेड कलरची कॉम्बिनेशन होतं त्याला. आणि जे मागं नवरीचे ब्लाऊज शिवले ना, त्याच नवरीची ही साडी होती. आता तिचं लग्न झालेलं आहे, जवळ 5-7 दिवस होऊन गेले लग्न होऊन. आणि तिची ही पूजा आणि जागरणाची ही साडी होती. तर मग तीच मस्त अशी साडी मी पिकोफॉल करून घेतली. त्यानंतर ब्लाऊज शिवून घेतला आणि हे पूर्ण रेडी करून मला हे संध्याकाळीच तिला द्यायचं होतं, कारण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तिचं जागरण होतं, दुसऱ्या दिवशीच. तर मग द्यायचं होतं. तर मग ते पण मी पटकन करून घेतलं. तर ते सुद्धा रुटीन मग थोडंसं तुमच्याशी शेअर करावं म्हटलं. तर चला आपले क्लासबद्दल परत आपण बोलूयात. तर क्लासमध्ये बरंच काही शिकवणार आहे, पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा. आता काही ताई अशा कमेंट पण करतात की ताई हे दाखव ते दाखव, पण ज्यावेळेस मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये त्या ब्लाऊजची डिझाईन वगैरे दाखवलेली असती ना, तर तीच डिझाईन फुल व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण कशी कटिंग करायची, कशी शिवायची, ह्या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात. फक्त कधी कधी मी सांगायचं विसरते, बाकी काही नाही. आणि जर तुम्हाला नसेलच माहिती तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारत जा. मी कमेंटमध्ये सुद्धा लिंक पाठवते. कधी कधी काय होतं, तुम्हाला जे आपलं मेन चॅनल आहे कोणाकोणाला नाही चेक करता येत, म्हणजे कसं कुणीला माहिती नसतं यूट्यूबबद्दल अजून बरंच काही. तर मग त्यामुळं मी तुम्हाला लिंक पाठवते. त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून डायरेक्ट व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. किंवा त्रिकोण आयकॉनमध्ये ते
आपलं जे शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये त्रिकोण असतं, एक छोटंसं साईडला बटन असतं त्रिकोणसारखं, आणि त्याच्या पुढचं जे व्हिडिओचं टायटल आहे तो दिलेला असतो. तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तो व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर चला, आजचं एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की पुढे कंटिन्यू राहा, सपोर्ट करा व्हिडिओला, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला छान असं लाईक करत जा. छान वाटतं व्हिडिओ बनवायला आणि तुम्हाला शिकवायला सुद्धा. फक्त एवढं सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त बघत जा, जेणेकरून त्याचा होतूनही तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच फायदा होईल. आणि अजून काही तुम्हाला शिकायचं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.